हॅलो. आज मी तुम्हाला एक शेअरिंग करते. सुंदर शेअरिंग आहे. शेअरिंग असं आहे की एक छोटासा अनुभव आहे तो. तो तुम्हाला मी सांगते. तो मी ऐकलेला आहे आणि मला तो इंटरेस्टिंग वाटला. माझ्या बोलण्यात सुद्धा एक दोनदा आलेला आहे. तो विषय हा आहे की सगळेजण म्हणतात की ध्यानाने एनर्जी मिळते. आपल्या बाउंड्रीज राहत नाही, बियॉन्ड जातो. सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर होतात. मग कसं एक्सप्लोरेशन असते, कसं आपलं उत्थान असते, कसं आपण हे मोठं चित्र पाहू शकतो. लोकांना आपली प्रगती झालेली समजत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याच्यात झालेली प्रगती कळते. पण म्हणते ना, स्वतःचं चित्र स्वतः पाहू शकत नाही. स्वतःच्या बाउंड्रीज केव्हा संपल्या हे कळत नाही. त्याचं एक छोटीशी एक गोष्ट आहे. समजा 10 महिला आहे, घरगुती महिला आहे आणि या 10ही घरगुती महिला आपलं घरकाम करतात. पण असं करता करता त्या घरकाम करताना स्वतःची त्यांची काही हॉबी असते. कोणी मशीन काम करून पाहते, पण कालांतराने ते बंद पडते. कोणी छोटं मोठं ब्युटी पार्लर सुरू करते, तेही बंद पडतात. आणि त्यांच्या कलाकुसरी त्या छोट्या मोठ्या करतात, पण एकंदर त्या घरगुतीच राहतात. एक फॅमिली लाईफ जगतात. पण मग या 10ची प्रगती झाली नाही का? झाली. ते लक्षात कसं येईल? त्यांना त्यांचंही कळत नाही. त्या 10मधली एखादीची मुलगी चांगली आर्किटेक्चर होते, एक चांगली डिझायनर होते, एक ब्युटिशियन असते. मग ती कुठून आली? तिला ते एक्सप्लोजर कुठून मिळालं? तिचं उत्थान कुठून झालं? तर ते सगळं तिच्या आईने जे डेव्हलप केलेलं असते, कुठे ना कुठे त्या मुलींवर ते संस्कार झालेले असतात. म्हणजेच काय, चाकोरीबद्ध जीवन जगता जगता तुम्ही एक स्टेप समोर जाऊन तुमच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी तुम्ही जर तयार असेल, तर नंतरचं जनरेशन त्याच्यापेक्षा एक बियॉन्ड बाउंड्री गेलेलं असते. म्हणजे स्वतः आधी आपल्याला आपल्या बाउंड्री सोडून तयार व्हायला पाहिजे. नवीन फील्डमध्ये एंट्री करायला पाहिजे. भले आपण थोडे दिवस टिकू, नंतर आपण ब्रेक घेऊ, पण निदान एक स्टेप समोर चालणं ही सुद्धा आपल्या बाउंड्रीज ब्रेक करणं आहे. आणि हाच चार्म आहे आणि हेच ध्यान आहे. आपल्याला कळलं पाहिजे की कधी न केलं ती एक स्टेप तुम्ही उचला, समोर चला. खरंच जीवन खूप सुंदर आहे. आणि मग पहा, जीवन जगण्यात मजा येते. प्रत्येक नवीन पाऊल उचललेलं आहे ते एक नवीन दरवाजा आपल्याला खोलतो. एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि त्या दृष्टीने आपला समोरचा प्रवास सुरू होतो. तर नित्यानंद पिरामिडमध्ये मला हेच सांगणं आहे की आपल्याला वाटते की ध्यान केल्याने काय होते, एक स्टेप समोर गेल्याने काय होते. पण आज तुम्ही एक स्टेप केले, पण तुमच्या कितीतरी बाउंड्रीज पार झालेल्या आहे. तर नक्कीच भेट करा आणि ध्यानाचे अनुभव घ्या. थँक्यू.